नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. भारताचे प्रमुख विरोधी पक्ष नेते श्री राहुल गांधी यांना ढसढसून रडू फुटलेलं आहे. म्हणजे अर्थार्थी नव्हे आणि ते कदाचित तेवढंसं दाखवत नसतील, पण त्यांच्या बहिणीला मात्र शोक आवरत नाही. राहुल गांधी म्हणाले, की रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन भारतामध्ये आले. त्यांच्या भेटीचा एवढा सगळा गाजावाजा चाललेला आहे. ही स्टेट व्हिजिट आहे, साधीसुधी व्हिजिट नाहीये. आणि मग अशा स्टेट व्हिजिटमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना त्यांना साधं भेटू दिलेलं नाहीये. हे सरकार कायम इथे येणारे जे परदेशी असे नेते असतात त्यांना सांगतात, की तुम्ही कोणालाही भेटू नका म्हणून. असा बेछूट आरोप राहुल गांधींनी करून टाकलेला आहे. आता राहुल गांधीच आहेत त्याच्यामुळे ते बेछूट आरोप करतातच. आणि त्यांनी केवळ पुतींनाच नाही, तर अन्य कुठल्या राजकीय नेते जर का परदेशातून आले, तर त्यांना सुद्धा मला भेटू देत नाहीत, असं म्हटलंय. तर भेटू देत म्हणजे काय? राहुल गांधी काय नजर कैदेत ठेवलेले आहेत की काय भारतामध्ये? साधा सुद्धा एक नियम आहे, की तुम्हाला जर का येणारे जे फॉरेन डिग्निटरीज असतात, त्यांना जर का भेटायचं असेल, तर त्यांच्या वकिलातीकडे एक विनंती पाठवायला लागते, की बाबा माझ्यासाठी भेटीसाठी वेळ राखून ठेवा म्हणून. आणि मग ती वकिलात जी असते, ती त्या येणाऱ्या पाहुण्यांना विचारते, की बाबा अमुक-अमुक माणसं तुम्हाला भेटू इच्छितात, तुम्ही कोणाला भेटणार आहात? त्यांनी जो काही इंडिकेशन दिलेलं असतं, त्या इंडिकेशन नुसार ही वकिलात ही या व्यक्तींची भेट ठरवत असते. सहसा भारत सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. याच्यामध्ये भारत सरकारचा काहीही संबंध नसतो. तुम्ही परस्पर जे येणारे फॉरेन डिग्नेटरीज असतात त्यांच्याशी हा कार्यक्रम ठरवू शकता. आता समजा ह्यांनी भेट मागितली असेल आणि ती पुतीनच्या वकिलातीने दिली नसेल, तर त्याचं खापर काय तुम्ही मोदींच्या डोक्यावरती फाडणार का? काय म्हणजे नेमकं म्हणायचंय काय ह्या दोघांना? त्या प्रियंका गांधी म्हणतात, ते तर विरोधी पक्ष नेते आहेत. तो त्यांचा अधिकार आहे परदेशी पाहुण्यांना भेटण्याचा आणि हा अधिकार जणू त्यांच्याकडून हिरावून घेतलेला आहे. भारतामधली लोकशाही कशी कंडम आहे, हे सांगण्यामध्ये पण नाही. मला वाटतं आज सगळा आपला मीडिया सुद्धा जो आहे ना, लिबरल मीडिया, तर हे तुणतुणं का लावलेलं आहे? तुणतुणं लावलंय आपण म्हणतो ना, सगळ्या मीडियानी पण तुणतुणं लावलेलं आहे. तुणतुणं लावलंय ह्याचं कारण स्पष्ट आहे, की त्यांना तसे आदेश दिले गेलेले आहेत, की बाबा तुणतुणं लावा. इथे पुतीन आले ह्याचीच मुळी पोटदुखी किती लोकांना असेल कल्पना करा तुम्ही. सोरोसनी पुतीनच्या विरोधामध्ये किती कारस्थानं केली असतील हे तुम्ही आणि मी सोडवायचं आहे. सोरोसच्या ज्या सगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत ना, त्या रशियामध्ये त्यांच्यावर बंदी घातली गेलेली आहे. आणि उठता बसता मी उठू का बसू, अशा कोणात बसू का तशा कोणात बसू, म्हणून परवानगी घेऊन बसणारे राहुल गांधी हे जर का पुतीनना मला भेटायचंय म्हणून जर का विनंती देतील, तर त्यांची विनंती मान्य होईल का? कल्पना करा तुम्ही. नुसती कल्पना करा, की तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरची व्यक्ती आहे, रशियाचे प्रेसिडेंट आहेत आणि त्यांना काही डिस्क्रिशन नाही. त्यांना काही त्यांचे वैयक्तिक पसंती नाहीत. त्यांच्या राष्ट्राच्या गरजेप्रमाणे कोणाला भेटावं, कोणाला भेटू नये, हे त्यांनी ठरवायचं नाही. हे विरोधी लोकनेते म्हणून काय ते विरोधी पक्ष नेते म्हणून यांना पुतीननी भेटलंच पाहिजे. हे पुतीनचं कर्तव्य आहे. म्हणजे लक्षात घ्या, की अशा प्रकारे लोकशाही मरत असते. यांना जर का भेट दिली नाही तर. आणि ती लोकशाही जगवण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर ती पुतीनची आहे आणि ती मोदींची आहे. यांची जबाबदारी काही नाही. लोकशाही वाचवणं ही माझी जबाबदारी नाहीये. माझी जबाबदारी नाही, माझे फक्त अधिकार आहेत. विरोधी पक्ष नेता म्हणून मला फक्त अधिकार असतात, असं राहुल गांधींचं म्हणणं दिसतंय. खरं सांगू का तुम्हाला या सगळ्यामध्ये मला तर 2 शंका आहेत आणि त्यातली पहिली शंका ही आहे, की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की नेहरू घराण्याचे आणि सोव्हिएट रशियाचे किती घनिष्ठ संबंध होते. मग ते जवाहरलाल नेहरू असतील किंवा त्यांच्यानंतर असं म्हटलं जातं, की शास्त्रीजींचा मृत्यू किती संशयास्पद परिस्थितीमध्ये झाला ताश्कंदमध्ये रशियाच्या एका शहरामध्ये. त्यावेळी ताश्कंद हे रशियामध्ये होतं. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि असं म्हणतात, की त्यानंतर
श्रीमती इंदिरा गांधींची निवड झाली आणि त्यांचं आणि रशियाचं राजकारण किती घनिष्ठ स्वरूपाचं होतं हेही आपल्याला माहिती. मी परवाच्या दिवशी जो व्हिडिओ केला त्याच्यात मी म्हटलेलं होतं की इंदिरा गांधींच्या काळातच 25 वर्षाचा दीर्घ मैत्री करार रशियाशी केला गेलेला होता तेव्हा. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे इंदिराजींच्या हयातीमध्येच संपूर्ण कुटुंबाला घेऊन बाईसाहेब तिकडे गेलेल्या होत्या मॉस्कोमध्ये. आणि तेव्हा त्यांच्या स्नुषा सोनिया गांधी पण गेलेल्या होत्या आपल्या पतींसोबत. सगळेच जण तिथे गेलेले होते. तेव्हापासूनचे घनिष्ठ संबंध आहेत. आता तुम्हाला गंमत सांगू का की 2019 ची निवडणूक झाली ना त्याच्या काही महिने अगोदर मॉस्को मध्ये एक बैठक झालेली होती. त्या मॉस्को मध्ये श्रीमती सोनिया गांधी गेलेल्या होत्या अशी खबर भारतामध्ये तर सर्वत्र होती. पण त्याच सुमाराला पाकिस्तान मधून काही महत्वाचे टॉप जनरल सुद्धा मॉस्कोच्या भेटीला होते. हे मात्र कोणी तुम्हाला आणि मला सांगितलं नाही. तेव्हा 19च्या निवडणुकीपूर्वी यांना रशिया हा आपला देश वाटत होता. आपला देश म्हणजे सुरक्षितपणे आपण जे काय बोलू कोणाशी ते कुठेही फुटणार नाही अशासाठीचा जो कोणता देश असेल तर तो त्यांना रशिया वाटत होता. तेव्हा ही ह्यांची जागीरदारी आहे. घराण्याची जागीरदारी कुठली आहे तर ती रशिया आहे असं हे समजतात. रशिया तसं समजत नाही. रशिया हा व्यवहार्य देश आहे. त्याला व्यवहारापुरता जर का गांधी घराणं बरोबर वाटत असेल तर ते गांधी घराणं. त्यांना जर का वाटलं की मोदी आपलं नीट काम करतील तर ते मोदींसोबत जातील. तुम्हाला माहितीये 2004 नंतर जेव्हा युपीएचं सरकार आलं तेव्हा सोनिया गांधींनी जर का पहिला परदेश दौरा कुठचा केला असेल तर तो रशियाचा केलेला होता. तो रशियाचा दौरा त्यांनी केलेला होता. आणि त्या नटवर सिंग यांनी ही गोष्ट लिहून ठेवलेली आहे की त्या दौऱ्यामध्ये सगळे सरकारी जे काही ठरलेले कार्यक्रम पार पडल्यानंतर संध्याकाळी एक सैर ठेवलेली होती. आणि त्याच्यामध्ये श्रीमती सोनिया गांधी आणि नटवर सिंग हे एका बोटीतून प्रवास करणार होते. परंतु त्यांना मोठा धक्का बसला आणि तो धक्का असा होता, आश्चर्याचा धक्का बसला की संध्याकाळच्या त्या सैरीसाठी त्यांना घेऊन जाण्यासाठी स्वतः पुतीन तिकडे आलेले होते. म्हणजे आज जसं मोदींनी वैयक्तिकरित्या जाऊन पुतीन यांचं स्वागत केलं प्रोटोकॉल मोडून सुद्धा, तसंच त्यांना ट्रीटमेंट पुतीननी सोनिया गांधींना दिलेली होती त्यावेळेला. आणि इतकंच नाही तर सोनिया गांधींचे पिताश्री त्यांना रशियामध्ये जिथे तुरुंगवासात ठेवलेलं होतं दुसऱ्या महायुद्धातले ते सैनिक म्हणून युद्ध कैदी म्हणून त्यांना नेऊन बंदिवासात ठेवलं होतं. तो तुरुंग कुठे होता? तो तुरुंग आता अस्तित्वात नाहीये ती इमारत. परंतु त्यांना जिथे ठेवलेलं होतं ते ठिकाण त्यांना दाखवलं गेलं. तेव्हा इतके जवळचे आणि घनिष्ठ संबंध गांधी घराण्याचे हे रशियाशी आहेत. अशा रशियानी आपल्याला लाथाडलं ह्याचं जास्त दुःख आहे मित्रांनो. पण ते जर का तुम्हाला लाथाडलं असेल तर आपलं कर्तृत्व काय ह्याचा सुद्धा थोडा विचार करा. ह्याचा विचार करायची त्यांना गरज वाटत नाहीये. मी जर का ते पुतींना ज्यांनी गुन्हेगार ठरवलं त्या गुन्हेगार ठरवणाऱ्या मंडळींमध्ये तुमची उठबस असेल आणि ते जर का हो म्हणले तर तुम्ही हो म्हणाल, ते नाही म्हणले तर तुम्ही नाही म्हणाल, तर पुतीन तुमची पत्रास ठेवतील असं वाटलं कसं तुम्हाला? वाटलंच कसं? आपली औकात काय ती आपल्या स्वतःला कळायला पाहिजे. परंतु तीच वानवा आहे सर्वात मोठी. आणि म्हणून कधी ह्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तर कधी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून फक्त रडण्याची कामं चालू आहेत. असो, हा व्हिडिओ तुम्हाला मी मुद्दाम केला कारण मला अंदाज आहे की आपल्या मीडियामध्ये ह्याच्यावर ठाणानं बोंबा चालल्या असतील आणि गदर मी काय बघितलं नाहीये ते काय करतात. परंतु हा विषय त्यांचा फार जिव्हाळ्याचा आणि आवडीचा असणार असं गृहीत धरून हा व्हिडिओ करते आहे त्याला काट देण्यासाठी. त्याची लिंक जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहू द्या. नमस्कार.